मानवी मेंदू हा म्हणजे कोणत्याही लिखित माहितीपेक्षा किंवा शब्दांपेक्षा एखाद्या चित्रावर खूप वेगाने प्रक्रिया करतो. तब्बल 60,000 पट. बापरे, 60,000 पट. हो, 60,000 पट. ही एक अगदी निव्वळ वैज्ञानिक वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो तेव्हा आपला मेंदू क्षणाचाही विलंब लावत नाही. अगदी बरोबर, तो तर्कवितर्क करण्याआधीच एक निष्कर्ष काढून मोकळा होतो की हे असंच आहे. आणि तिथेच खरी गोम आहे. होय, डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर आपला हा जो आदिम अढळ विश्वास आहे ना, तोच मानवी इतिहासातील अनेक मोठ्या फसवणुकींचा पाया राहिला आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये, म्हणजे आपल्या या डीप डाईव्हमध्ये, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो, आपल्याकडे आज विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारे लिखाण आहे. खरंय. आणि या संपूर्ण माहितीचा मुख्य गाभा एका साध्या पण खोल वाक्यात दडलेला आहे. ते वाक्य म्हणजे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो, पण याचा अर्थ खूप सखोल आहे. हो ना. आजचं आपलं मुख्य मिशन हेच शोधून काढणं आहे की दिसतं तसं नसतं हे आपल्याला तार्किकदृष्ट्या माहीत असूनही आपला मेंदू वारंवार त्याच जाळ्यात का अडकतो. अगदी बरोबर. कारण ही केवळ एक जुनी म्हण नाहीये. नाही, अजिबात नाही. आजच्या दिखाऊ आणि गुंतागुंतीच्या जगाचा हा एक अत्यंत कठोर मानसशास्त्रीय नियम आहे. हे स्रोत वाचताना त्यात दिलेल्या एका उपमेने मला खूप विचार करायला भाग पाडलं. कोणती उपमा? ती समुद्राची उपमा. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखाद्या अथांग समुद्राकडे किनाऱ्यावरून बघतो तेव्हा तो समुद्र वरून किती शांत, निळाभोर आणि स्थिर वाटतो, जणू काही आत कसली हालचाल नाही. पण आपण जर त्याच समुद्राच्या पृष्ठभागाखाली गेलो, म्हणजे खोलवर डुबकी मारली, तर तिथे असलेलं जग ह्या वरवरच्या शांततेच्या अगदी विरुद्ध असतं. हो, तिथे एक वेगळंच विश्व असतं. अगदी. तिथे प्रचंड मोठा दाब असतो, सतत संघर्ष सुरू असतो, मोठी मासळी छोट्या मासळीची शिकार करत असते आणि पाण्याचे जीवघेणी भोवरे असतात. पृष्ठभागावरची ती निळाई आणि शांतता हा फक्त एक प्रकाशाचा खेळ असतो. हो, प्रकाशाचा खेळ. ते काही समुद्राचं संपूर्ण सत्य नसतं. मानवी आयुष्याचं आणि मानवी वर्तनाचं अगदी तसंच आहे. म्हणजे आपण फक्त तो शांत सुंदर पृष्ठभाग बघतो आणि आपला मेंदू तोच पृष्ठभाग हेच अंतिम सत्य आहे असा निष्कर्ष काढतो. आणि या निष्कर्षापर्यंत आपण इतक्या मेगाने पोचतो की आपल्याला सत्य पडताळण्याची गरजच वाटत नाही. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मते आपण दिसण्यावर त्वरित विश्वास ठेवतो आणि असण्याकडे साफ दुर्लक्ष करतो. हे अगदी रोजच्या जीवनात आपण बघतो. हो, आणि जर आपण या दिसण्यावर विश्वास ठेवण्याच्या प्रक्रियेचा विचार केला तर आजच्या काळात या बाह्य स्वरूपाला सर्वात जास्त खतपाणी घालणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. डिजिटल जगाचा हा एक अत्यंत चकचकीत मुखवटा आहे. खरंय. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरचं जग. हो ना. तिथे आपण रोज लोकांचे परिपूर्ण आनंदी फोटो बघतो, पण आता इथे खूप मोठा विरोधाभास आहे. हे फोटो एडिट केलेले असू शकतात, तिथे फिल्टर्स असतात, हे सगळं आभासी आहे. हे आजकाल प्रत्येकाला माहीत असतं. अगदी तेच. तरीही आपण इतरांच्या त्या परफेक्ट आयुष्याशी आपल्या खऱ्या आयुष्याची तुलना करून दुःखी का होतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला हे खोटं आहे हे माहीत असूनही आपण भावनिक पातळीवर का फसतो? इथे खरी गोम आहे. आपण इतरांच्या हायलाईट रीलशी आपल्या आयुष्याच्या बिहाइंड द सीन्सची तुलना करत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे आपला मेंदू आणि आपल्या भावना या दोन वेगवेगळ्या गतीने काम करतात. इथे प्रभामंडल प्रभाव किंवा ज्याला मानसशास्त्रात हेलो इफेक्ट म्हणतात, तो काम करत असतो. अच्छा, हा हेलो इफेक्ट नक्की काय असतो? आता कसं आहे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा सुंदर, हसरा आणि एका विशिष्ट आकर्षक चौकटीत बसवलेला फोटो पाहतो, तेव्हा आपला मेंदू त्या एका चांगल्या गोष्टीवरून त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याबद्दल अनेक सकारात्मक आडाखे बांधतो. यशस्वी असेल. अगदी बरोबर. तिचं आयुष्य तणावमुक्त असेल, ती खूप हुशार असेल, हा तो हेलो इफेक्ट आहे. आपला तार्किक मेंदू म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपल्याला सांगत असतो की हा फक्त एक 15 सेकंदाचा एडिट केलेला व्हिडिओ आहे. पण आपल्या भावना वेगळंच सांगत असतात. हो, आपला भावनिक मेंदू जो लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झालाय, तो त्या दृश्यावर थेट विश्वास ठेवतो. त्याला डिजिटल पिक्सेल्स आणि प्रत्यक्ष वास्तव यातील फरक अशावेळी समजत नाही. बापरे, म्हणजे आपली बुद्धी आणि भावना यांच्यातच हा संघर्ष आहे.
होय, आणि त्यामुळे वास्तवात आपण आपल्या आयुष्यातील रोजच्या संघर्षांची तुलना समोरच्या व्यक्तीच्या अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या आणि रंगवलेल्या त्या हायलाइट रीलशी करतो. म्हणजेच बुद्धीला सत्य माहीत असलं तरी मेंदूची दृश्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याची जी आदिम रचना आहे ती बुद्धीवर मात करते आणि त्यामुळेच आपण त्या खोट्या परिपूर्णतेच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून घेतो. अगदी खरंय. हे जर फक्त डिजिटल जगापुरतं मर्यादित असतं तर एक वेळ ठीक होतं. पण या स्रोतांमधून पुढे जाताना हे स्पष्ट होतं की डिजिटल जगाच्या बाहेर प्रत्यक्ष आयुष्यात माणसांची पारख करतानाही आपण याच मानसिक चुकीची पुनरावृत्ती करतो. हो, प्रत्यक्ष आयुष्यातील मुखवटे आणखी भयानक असतात. जसे फोटो एडिट केलेले असू शकतात तसे माणसांचे स्वभावही वरवरचे असू शकतात. एखादा व्यक्ती बाहेरून अत्यंत हसमुख, नम्र आणि साधा वाटतो. त्याचे कपडे, त्याचे हावभाव अत्यंत सभ्य असतात. तो गोड बोलतो. आणि आपण क्षणात ठरवून टाकतो की हा माणूस विश्वासार्ह आहे. बरोबर. पण विद्यानंद यांच्या लेखनात अगदी स्पष्टपणे मांडले की अशा गोड बोलणाऱ्या माणसाच्या मनात खरोखर काय चालले आहे हे केवळ त्याच्या बाह्य रूपावरून ओळखणे अशक्य असते. तो आतून अत्यंत स्वार्थी आणि कपटीही असू शकतो. हो, आणि याच्या अगदी उलट एखादा माणूस बाहेरून खूप कडक, फटकळ किंवा अबोल वाटतो. आणि आपण त्याला बघताच क्षणी गर्विष्ठ ठरवतो. हो ना? पण आतून तोच व्यक्ती अत्यंत संवेदनशील आणि प्रामाणिक असू शकतो. म्हणूनच केवळ बाह्य रूपावरून माणसांबद्दल निष्कर्ष काढणं खूप धोकादायक ठरते. हे अगदी रोजच्या जीवनात घडणारं वास्तव आहे. आपण माणसाचं बाह्य वर्तन बघतो आणि त्याच्या आतल्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची तसदीच घेत नाही. पण असं का होतं? याला कारण म्हणजे मेंदूला प्रत्येक नवीन व्यक्तीचं सखोल विश्लेषण करणं खूप ऊर्जेचं आणि श्रमाचं काम वाटतं. त्यामुळे मेंदू असे शॉर्टकट्स शोधतो. पण एक मिनिट, मला इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करायचा आहे. म्हणजे आपण या मेंदूच्या शॉर्टकट्सना पूर्णपणे दोष देऊ शकतो का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे बघा, आपल्याला नेहमी शिकवलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस जंगलात राहत होता तेव्हा समोरून येणारा अनोळखी प्राणी किंवा व्यक्ती हा आपल्या जीवावर उठणार आहे की आपला मित्र आहे हे ठरवण्यासाठी त्याच्याकडे फक्त काही सेकंद असायचे. हो, तो जगण्याचा आणि मरण्याचा प्रश्न असायचा. अगदी. तिथे जर तो खोलवर जाऊन विचार करूया असं म्हणत बसला असता तर तो जिवंतच राहिला नसता. मेंदूने हा झटपट निर्णय घेण्याचा शॉर्टकट आपल्या सुरक्षेसाठीच बनवला आहे ना. मग आपण या नैसर्गिक आणि उपजत प्रवृत्तीला कसं रोखणार? आपण प्रत्येक वेळी भेटणाऱ्या माणसाचं असं संथ गतीने स्कॅनिंग कसं करत बसणार? हा, खरोखरच या चर्चेचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की हा फर्स्ट इम्प्रेशनचा शॉर्टकट ही एक नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा आहे. हो. मग अडचण कुठे येते? अडचण अशी आहे की आज आपण जंगलात नाही आहोत. आज आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या आधुनिक सामाजिक व्यवस्थेत जगत आहोत. जिथे धोके हिंस्र प्राण्यांसारखे नसतात. अगदी बरोबर. ते समोरून चालून येत नाहीत, तर ते गोड शब्दांच्या आणि आकर्षक पेहराव्याच्या रूपात येतात. मेंदूची ही जी झटपट काम करण्याची पद्धत आहे तिला आपण स्मार्टफोनमधल्या ऑटो कम्प्लीट फीचरची उपमा देऊ शकतो. अच्छा, ऑटो कम्प्लीट. हे जरा समजावून सांगा. आता बघा, तुम्ही मेसेज टाईप करताना फक्त 2 अक्षरं लिहिता आणि कीबोर्ड लगेच पुढचं पूर्ण शब्द किंवा वाक्य सुचवतो, बरोबर? हो, बऱ्याचदा तो आपोआप वाक्य पूर्ण करतो. आपला मेंदू माणसांबद्दल अगदी तसंच करतो. तो समोरच्या व्यक्तीचं फक्त हसणं किंवा त्याचे चांगले कपडे बघतो. ही ती 2 अक्षरं आहेत आणि मेंदू लगेच त्या माणसाचं संपूर्ण चारित्र्य चांगला, प्रामाणिक, विश्वासार्ह असं ऑटो कम्प्लीट करून टाकतो. बापरे, ही उपमा खूपच चपखल आहे. हो, पण जसं मोबाईलच्या ऑटो कम्प्लीटमध्ये अनेकदा पूर्णपणे चुकीचा आणि अर्थाचा अनर्थ करणारा शब्द टाईप होतो, तसंच माणसांची पारख करताना होतं. दिसणं हा फक्त एक परिचय आहे. ती फक्त पहिली 2 अक्षरं आहेत. आणि असणं हा त्या व्यक्तीचा खरा गाभा आहे. म्हणजे ते पूर्ण वाक्य आहे. अगदी तेच. आणि हे पूर्ण वाक्य समजून घेण्यासाठी आपल्याला तो ऑटो कम्प्लीटचा शॉर्टकट काही काळासाठी बंद करावा लागतो. म्हणजेच आपण समोरच्या व्यक्तीला स्वतःला पूर्ण व्यक्त करण्याची संधी न देताच आपल्या मेंदूने सुचवलेला निष्कर्ष त्याच्यावर लादतो. आणि हेच मेंदूचे शॉर्टकट्स फक्त व्यक्ती आणि नात्यांपुरतेच मर्यादित राहत नाहीत. हो, याचा व्याप खूप मोठा आहे. या विश्लेषणात पुढे जाताना लक्षात येतं की व्यावसायिक जगात आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये याच मानसिक त्रुटींचा अतिशय पद्धतशीरपणे गैरफायदा घेतला जातो. आपण प्रत्यक्ष व्यवहारातील भुलभुलैया आणि पोकळ आश्वासनांकडे वळलो तर तिथेही हीच फसवणूक मोठ्या प्रमाणावर दिसते. नक्कीच.
व्यावसायिक जगात या दिसण्यावर आधारित असलेल्या मानवी मानसिकतेचा एक अत्यंत प्रभावी हत्यारासारखा वापर केला जातो. म्हणजे कसं? लोक वारंवार का फसवले जातात? इथे मानसशास्त्रातील वैचारिक सुलभता किंवा कॉग्निटिव्ह ईज ही संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कॉग्निटिव्ह ईज? हो. जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती अतिशय आकर्षक, गुळगुळीत आणि नेटकेपणाने एखादं सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन करते, तेव्हा आपल्या मेंदूला ती माहिती समजून घेण्यासाठी अजिबात कष्ट पडत नाहीत. म्हणजे माहितीची मांडणी सुंदर असते, ग्राफिक्स आकर्षक असतात आणि बोलणाऱ्याचा आत्मविश्वास ओसंडून वाहत असतो. या सगळ्यामुळे मेंदूला एक प्रकारची सुलभता जाणवते. आणि मानवी मेंदूचा हा एक मोठा दोष आहे की ज्या गोष्टींवर प्रक्रिया करणं सोपं असतं त्या गोष्टीला तो सत्य मानून चालतो. हे अगदी एखाद्या सुंदर पॅकिंग केलेल्या रिकाम्या डब्यासारखं आहे. आत काही नाही, पण बाहेरचं कव्हर बघून आपण किंमत मोजतो. अगदी तसंच. आपण त्या आकर्षक आवरणामागे असलेली खरी गुणवत्ता आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करण्याची प्रक्रियाच थांबवून टाकतो. म्हणजे जर एखादा माणूस प्रचंड आत्मविश्वासाने चुकीची माहिती किंवा खोटी आश्वासने देत असेल आणि दुसरीकडे एखादा प्रामाणिक माणूस थोडाशा अडखळत पण सत्य सांगत असेल, तर आपला कल त्या पहिल्या आत्मविश्वासू माणसावर विश्वास ठेवण्याकडे अधिक असतो. आपण त्या सादरीकरणाचा सोपेपणालाच त्याची गुणवत्ता मानतो. होय. कोणीतरी आपल्याला रातोरात श्रीमंत होण्याचे मार्ग अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगतो, तेव्हा बुद्धीच्या एका कोपऱ्यात कुठेतरी जाणवत असतं की यात काहीतरी गडबड आहे. पण तरी आपण बळी पडतो. कारण मानवी स्वभावाला क्विक फिक्स किंवा कमी कष्टात मिळणारे सोपे मार्ग हवे असतात. तो आत्मविश्वासू माणूस आणि त्याचे आकर्षक शब्द आपल्या या छुप्या इच्छांना थेट भिडतात. तिथे आपली तार्किक विचार करण्याची क्षमता सुन्न होते. आपण सत्यापेक्षा आपल्याला जे ऐकायला आवडतं यावर जास्त पटकन विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच व्यावसायिक जगात अनेकदा अत्यंत हुशार आणि बुद्धिमान माणसेही साध्या साध्या फसवणुकीला बळी पडतात. हे सगळं ऐकल्यावर एक अत्यंत अस्वस्थ करणारी जाणीव होते. म्हणजे जर आपली स्वतःचीच बुद्धी आपल्याला असं वारंवार फसवणार असेल, जर प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे वेगळाच हेतू असू शकतो आणि प्रत्येक आकर्षक सादरीकरण हा एक भूलभुलैया असू शकतो, तर मग आपण काय कुणावरच विश्वास ठेवायचा नाही का? अगदी तोच प्रश्न मला पडलाय. जर सर्वत्र मुखवटे असतील आणि दिसतं तसं नसतं, तर मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? आपण सतत प्रत्येकाकडे संशयाच्या दृष्टीने पाहत एका पॅरानॉइड अवस्थेत तर जगू शकत नाही. नाही, अजिबात नाही. आणि तिथेच विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या सगळ्या गुंतागुंतीवर एक अत्यंत समतोल मार्ग दाखवला आहे. कोणता मार्ग? या संपूर्ण विश्लेषणाचा अर्थ असा अजिबात नाही की आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या किंवा नकारात्मक दृष्टीनेच पाहिलं पाहिजे. तसं केलं तर समाज म्हणून जगणंच अशक्य होईल. मग आपण काय करायला हवं? इथे त्यांनी विवेकबुद्धी वापरण्यावर भर दिला आहे. इंग्रजीत ज्याला आपण डिसर्निंग माइंड म्हणतो. अच्छा, विवेकबुद्धी? हो. विवेकबुद्धी म्हणजे आपला तार्किक मेंदू आणि आपले अनुभव यांचा असा वापर जो आपल्याला अंधविश्वास आणि अनावश्यक संशय या दोन टोकांच्या मधून सुखरूप घेऊन जातो. म्हणजेच आपल्याला एक संशयिक गुप्तहेर बनायचं नाहीये, तर एक जागरूक निरीक्षक बनायचं आहे. अगदी बरोबर. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपण विश्वास आणि चिकित्सक निरीक्षण या दोन्हींचा समतोल कसा साधू शकतो? ही विवेकबुद्धी नक्की कशी काम करते? विवेकबुद्धी वापरणे म्हणजे बघाशी आपण जो मेंदूच्या ऑटो कम्प्लीट प्रक्रियेचा उल्लेख केला त्याला थोडा वेळ पॉज करणे. म्हणजे लगेच निष्कर्षावर न येणे. होय. जेव्हा एखादी गोष्ट खूपच आकर्षक, खूपच सोपी किंवा खूपच परिपूर्ण दिसते, तेव्हा तिथे लगेच निर्णय घेण्याऐवजी स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारण्याची सवय लावणे. कोणता प्रश्न? हे जसं दिसतंय तसंच ते खरोखर आहे का, की यामागे आणखी काय असू शकतं? सत्य कधीही पृष्ठभागावर सहज तरंगताना दिसत नाही. ते शोधण्यासाठी थोडं खोलवर जावं लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार आणि अचूक निरीक्षण करणं गरजेचं आहे. अगदी. जेव्हा तुम्ही घाईघाईने निर्णय घेत नाही, समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला थोडा वेळ देता आणि केवळ बाह्य स्वरूपावरून नव्हे तर तुमच्या स्वतःच्या जुन्या अनुभवांच्या आधारावर चिकित्सकपणे निरीक्षण करता, तेव्हा फसवणुकीची शक्यता खूप कमी होते. म्हणजेच ज्याला दिसणं आणि असणं यातील फरक ओळखण्याची कला अवगत होते, तोच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. होय. आणि तो सुरक्षित राहतो. थोडक्यात सांगायचं तर कोणतीही गोष्ट फेस व्हॅल्यूवर न घेता थोडं थांबून एक पाऊल मागे घेऊन संपूर्ण चित्र बघण्याची सवय लावणं. कारण सत्य अनेकदा साध्या सरळ स्वरूपात असतं. त्याला कायम चकचकीत आवरणाची गरज नसते. खरंय.
या सखोल चर्चेच्या शेवटी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील तो मूळ संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करूया. जीवन आपल्याला सतत शिकवते की सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पृष्ठभागाच्या पलीकडे पाहावे लागते. लेखात एक अत्यंत प्रभावी ओळ आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, पण जो समजून घेतो तोच खरा जगतो. जो समजून घेतो तोच खरा जगतो. या एका वाक्यात मानवी वर्तनाचं आणि जगण्याचं एक अत्यंत मोठं तत्व सामावलेलं आहे. नक्कीच. आणि आजच्या या डीप डाईव्हनंतर एका गोष्टीवर विचार नक्कीच व्हायला हवा. आपल्यापैकी प्रत्येकाने आज स्वतःच्या आत डोकावून पाहायला हवं. अगदी बरोबर. विचार करा, सध्या तुमच्या मनात असा एखादा ठाम विश्वास, एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत किंवा एखाद्या परिस्थितीबद्दलचा निष्कर्ष आहे का, जो तुम्ही केवळ गोष्टी वरवर कशा दिसतात यावर आधारित बनवला आहे? आणि तुम्ही कधी त्यामागील वास्तव तपासण्याचा प्रयत्न केला आहे का? अगदी तोच प्रश्न. कदाचित, फक्त कदाचित, तुमच्या सर्वात ठाम विश्वासाच्या त्या शांत आणि परिपूर्ण वाटणाऱ्या पृष्ठभागाखाली एक अगदी वेगळंच गुंतागुंतीचं सत्य दडलेलं असू शकतं. थोडा विचार नक्की करा.